काय सांगाल, आज मतदान प्रक्रिया पार पडते, काय वाटतं? मी या ठिकाणी जवळपास आता जिल्ह्यामध्ये आम्ही आणि मंगेशदादा आम्ही फिरलो. आता इकडे संजूभाऊ इकडे बसलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे जर आम्ही बूथची प्रक्रिया मतदानाची पाहिली तर जवळपास 90%च्या वरती मतदान झाल्याचं सगळीकडे चित्र आहे. आणि आम्हाला वाटतं की एक तासभरामध्ये 100% मतदान जळगाव जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचं मतदान होणार आहे. काय विजयाचा विश्वास वाटतो? 100%. म्हणजे आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 85 ते 90% मतं मिळतील. राज्यामध्ये काय स्थिती? सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू. खासदार कुठलेले आहेत उभाटा गटाचे या संदर्भात नाही, ते दिल्लीचं मला काही माहीत नाही. तुमच्या चॅनलद्वारेच मी बघतोय की त्या ठिकाणी गट स्थापन करण्याची त्यांची प्रक्रिया सुरू आहे. शेवटी आता तो सेंट्रलचा विषय असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही असल्यामुळे इतकं मला पूर्ण काही त्याच्यातलं माहिती नाही. शेवटी संजय राऊत म्हणतायत की पक्ष जर फोडला तर आम्ही तुम्हाला फोडू, नाहीतर जेलमध्ये जाण्याची तयारी. तर त्यांचं बोलणं कायम असतं. त्या आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा. आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो. त्यांनी सांगितलं त्या एरियाने. एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय. त्यांना शिव्या देता येतात, पण आमच्या आता शिव्या त्यांना समजणार पण नाही. इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या. एक दिवशी त्यांना मी देईल तेव्हा लक्षात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.